पवना धरणातून सातत्याने होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीला मोठ्या स्वरूपाचा पूर आलाय। सध्या आपण आहोत चिंचवड येथील थेरगाव परिसरातील केजूबाई मंदिराच्या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय पवना नदीने आपले पाण्याची पातळी सोडलेली आहे। संपूर्ण केजूबाई मंदिर जे आहे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक वर्षी हेच मंदिर ज्यावेळेस नदीला पूर येते त्यावेळेस हे मंदिर पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे उद्यान आणि हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद केलेले, मात्र या ठिकाणी पर्यटक जे आहे काही या ठिकाणी आलेले आहेत, वर्षविहारासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तरी देखील पोलीस प्रशासनाने देखील आवाहन केले की जास्त कोणी पाण्यापाशी जाऊ नये, मात्र तरी देखील काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्या कारणाने हे संपूर्ण केजूबाई मंदिर परिसर पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्या बाजूला असलेला हा रस्ता, त्या रस्त्यावर देखील पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोरच्या बाजूला आपण पाहत असाल तर केजूबाई मंदिर हे खूप जुनं मंदिर असल्या कारणाने या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात। मात्र गेल्या 24 तासामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंदिराच्याच बाजूला एक बंधारा देखील आहे, मात्र पाणीच इतकं आहे की तो बंधारा देखील पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याच्या स्थितीला हा सगळा परिसर महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्याकडून बंद करण्यात आलाय। मात्र तरी देखील काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, वर्षविहाराचा या ठिकाणी आनंद घेतात आहे। आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तळडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।